तर आता नजरा असतील त्या कौस्तुभवर, नजरा असतील त्या म्हणजे शिवा खैरेवर आणि नजरा असतील त्या म्हणजेच माळीवर की त्याचं सर्वांग सुंदर खेळ या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहता येणार आहे. त्यामुळे नक्कीच कोण वरचढ ठरतोय. आणि दुसरीकडे जर्सी नंबर 11 तो म्हणजे आदित्य. विनंती करतोय ओमकार कर्णेकर यांना की आपण अनिल भगत यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचंय. कॅमेरा व्यासपीठाकडे मारायचा आहे. ज्या ट्रॉफ्या आहेत त्या ट्रॉफ्या लाभलेल्या आहेत ते म्हणजेच पिंट्याभाई वेशवीकर यांच्याकडून लाभलेल्या ह्या ट्रॉफ्या की आजच्या या स्पर्धेच्या प्रथम आणि चतुर्थ पर्यंत या ट्रॉफ्या लाभलेल्या आहेत. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं फार महत्त्वाचं योगदान त्यांच्या माध्यमातून आहे ते म्हणजे श्री गणेश क्रीडा मंडळाला लाभलेली जर्सी. या स्पर्धेच्या निमित्तानं जयंत गुरव यांचं सुद्धा उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. शिवराजे वर्सेस काळेश्वरी देवी क्रीडा मंडळ या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान फार महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी खेळला जाईल. अमोल मुरकर कुठे असाल तर आपण संपर्क साधायचा. अमोल मुरकर दोन्ही संघांसाठी खुशखबर आहे. एकाच चढाईत 2 गडी बाद केलात तर प्रगन्य आणि आयुष योगेश चांदोरकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. संधीचा फायदा घ्यायचा आहे. दोन्ही संघांमधील कुठल्याही खेळाडूने एकाच चढाईत 2 गडी बाद केले तर प्रगन्य आणि आयुष चांदोरकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सुशांत चोगले कुठे असाल तर आपण माझ्याजवळ संपर्क साधायचा. आपल्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलं होतं सतीश पाटील यांच्याकडून. या स्पर्धेमध्ये आयकॉन प्लेयर क्रिकेटमधले सुद्धा उपस्थित राहिले. त्यांचं हार्दिक स्वागत असेल की ज्यानं स्कूटी मिळवली होती दिघीच्या स्पर्धेमध्ये ते सतीश पाटील हे सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात. तर एक ना अनेक असे क्रिकेटपटूसुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेले आहेत. त्यातीलच एक रोहन आज या ठिकाणी तांत्रिक व्यवस्थेमध्ये आम्हाला मदत करतं. यूट्यूबच्या साठी त्याचं फार महत्त्वपूर्ण योगदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. परेश बोले आपण संपर्क साधायचा. परेश बोले पनवेलवरून सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना प्रेक्षक वर्ग आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देताना पाहायला मिळते. गौरव पोकळ यांची उपस्थिती यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. तसेच राकेशजी वाडिया यांचे सुद्धा या स्पर्धेला आपल्या शुभेच्छा लाभलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. राकेश रटाटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की आपण त्वरित मैदानाकडे यावं. अमोल खेराडे अमोल मुरकर यांना सुद्धा विनंती असेल.
परेश भगत आपण व्यासपीठावर यावं अशी विनंती आहे, आग्रहाची विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे. आत्तापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली आहे. 6229 एवढ्या प्रेक्षक वर्गानं या स्पर्धेला हजेरी लावली आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. तर हा परेश भगत यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. चढाईसाठी होते. पहिली लढतीतली पहिली चढाई. या ठिकाणी खरोखरच जिंकण्याचा मोह नाही, हरण्याचं दुःख नाही, परंतु खेळ या ठिकाणी कबड्डीचा होणं अपेक्षित आहे. आणि बॅक किक मारण्यात खरोखर आकाश या ठिकाणी अयशस्वी होताना पाहिलं होतं. पण प्रयत्न अतिशय सुंदर होता. आणि या ठिकाणी जबरदस्त आपल्याला सावरलं आणि पहिल्या चढाईमध्ये सुपर डुपर रेड होत आहे. सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच आकाश आपले इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. चढायसाठी येतोय आदित्य. एक सुंदर असं फुटवर्क असणारा खेळाडू आदित्य ला त्या ठिकाणी बाद करण्याचा प्रयत्न, मध्यरक्षकावर खास करून त्याचं आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि थोडंसं दबावात टाकलंय ते म्हणजेच काशीदेवी क्रीडा मंडळाला. पहिल्या चढाईमध्ये आकाशची चढाई, सुपर रेड चढाई पाहायला मिळाली. चढाईसाठी जातोय तो म्हणजे शिवा. मागच्या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान ज्याने मिळवला असा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर असं मैदान श्रीवर्धन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ते समजाय देवीचं हे मैदान. आणि यामध्ये अनेक स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. आणि त्यातली ही स्पर्धा आज या ठिकाणी साकारली जाते. प्रणील बोरकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. चढाईसाठी जातोय जर्सी नंबर 9 अक्षय. 7च्या 7 खेळाडूंना मैदानामध्ये पळवताना पाहतोय. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी जाफर मेमन यांची उपस्थिती जाणवते. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. चढाईसाठी येतोय तो आकाश. एक यशस्वी असा चढाई बहादर जो लाभला आहे शिवराजी क्रीडा मंडळासाठी. याची चढाई खरोखरच सुंदर अशी चढाई, खरोखरच आपल्याला एक आठवण करून देणारा आंतरराष्ट्रीय खेळाडू अशीच त्याची चढाई. डाव्या कोपऱ्याकडून उजव्या कोपऱ्याकडे अशी चित्त्याची झेप घेत चढाई करताना पाहायला मिळतोय. आणि खरोखरच आपल्याला साकारताना पाहायला मिळतोय, पण तो माघारी परततोय. या ठिकाणी डू ऑर डाय, करू या मरो, या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करावा लागेल. इतका चांगला क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी गुण मिळणार तो म्हणजेच अंकुर माळीला आणि त्याच्या सहकार्याला. एक सुंदर डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. डू ऑर डाय, करूया मोरो, या ठिकाणी खरोखरच खोलवर अशी चढाई केली. एक वेगळ्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे शिवा खैरे. आणि आपल्या संघाला तो नक्कीच विजयाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतोय. या ठिकाणी आदित्याची चढाई, मध्यरक्षकावर आक्रमण, या ठिकाणी 7-1 अशी लढत आहे. बोनस ऑन आहे. बोनससाठी नक्कीच त्याच्या मार्फत प्रयत्न केला जाईल, परंतु या ठिकाणी तितकाच मजबूत डिफेन्स आहे, क्षेत्ररक्षण आहे, ते खास करून काळशिवदी क्रीडा मंडळाचा. शिवा याची चढाई, 2-1 अशी लढत. सुपर टॅकल ऑन. जर या ठिकाणी चूक झाली तर काय घडतंय, परंतु या ठिकाणी सहकार्य मिळालं नाही. आदित्यचा प्रयत्न फसलाय.
गुण गेलाय तो म्हणजे शिवराजेला एक लोन देण्यात या ठिकाणी यशस्वी ठरलाय तो म्हणजेच शिवराजे क्रीडा मंडळ. त्यामुळे नक्कीच थोडीशी बाजू बळकट होताना पाहायला मिळते. सुरुवातीच्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये या ठिकाणी सामना खेळला जातोय तो म्हणजे शिवराजे वर्सेस काशीदी क्रीडा मंडळाच्या दरम्यान. जाफरभाई मेमन यांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे सुजितदादा भोकरे यांना सुद्धा विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुजितदादा भोकरे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अक्षय याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक प्रयत्न केला जाईल, नक्कीच प्रयत्न होईल. आपल्यावरचं दडपण आहे 9 गुणांच्या पिछाडीवर आहे तो म्हणजेच काळशीदेवी क्रीडा मंडळ आणि त्यांना यातून सावरायचं आहे. परंतु तितकीच त्यांना या सावरण्यातून त्यांचे सहकारी प्रयत्न करतात का ते पाहिजे. चढायसाठी गेला तो आकाश ज्याच्या वारंवार चढाया पाहतोय. एक यशस्वी असा चढाई बहादर की त्यानं आपल्या संघासाठी 3 बहुमूल्य गुण प्राप्त करून दिलेत. पहिल्याच चढाई सुपर रेड झाली आणि या सामन्याचं चित्र आपल्या बाजूने झुकवण्यात यशस्वी ठरलं आहे. परंतु हा पूर्वार्ध आहे, त्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते पाहूया. डू ऑर डायसाठी 5 रन केलं आहे ते म्हणजे काशीदेवी क्रीडा मंडळाच्या वतीनं गुरव याला. आणि खरोखर या ठिकाणी प्रयत्न आहे डू ऑर डाय करूया मोरो. या ठिकाणी नक्की काय घडतंय आणि गुण गमावलाय पुन्हा एकदा या ठिकाणी ते म्हणजेच काशीदेवी क्रीडा मंडळानं. एक रोमांचकारी सामना आहे आणि त्यामध्ये सर्व प्रेक्षक वर्गाच्या नजरा या सामन्याकडे लागल्यात. परंतु सुरुवातीपासून डॉमिनेट केलं आहे अर्थातच काशीदेवी क्रीडा मंडळाला, त्यामुळे त्यांना सावरायचं आहे. या सामन्यामध्ये जर का आपल्याला यश संपादन करायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी एक सर्वांग सुंदर खेळ सर्व खेळाडूंच्या माध्यमातून होणं फार अपेक्षित आहे. पण ते होताना दिसत नाही आहे ते काशीदेवी क्रीडा मंडळाच्या खेळाडूंकडून. त्यांना प्रयत्न करावा लागेल आणि करावाच लागेल. आशियाची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. आकाशवर पूर्णपणे मदार असणार आहे चढाईची, तर डिफेंडर तितकेच मजबूत आहेत ते म्हणजे शिवराजेचे. आदित्य अजूनही गुणांची कोंडी फोडलेली नाही आहे, त्यामुळे नक्कीच अपेक्षा असतील त्या आदित्यकडून. आणि या ठिकाणी खरोखर आदित्य प्रयत्न करतोय परंतु यश काही संपादन होत नाही आहे. तो टच करण्याचा प्रयत्न, मध्यरक्षकावर आक्रमण, परंतु ही एमटी चढाई प्रयत्न जरूर केले परंतु निष्फळ ठरले. डू ऑर डाय करो या मरो. या ठिकाणी संयमाची परीक्षा काळेश्वरी क्रीडा मंडळाची, त्यामुळे नक्कीच त्यांना संयम ठेवावा लागणार, आक्रमण करावं लागणार. ते म्हणजेच या ठिकाणी शिवा खैरेला प्राप्त करत माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल. जर्सी नंबर 1 मोठ्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतं शिवराजे क्रीडा मंडळ. त्याच्याकडे खूप काही क्षेत्ररक्षक तितक्याच दमदार, तेवढेच पल्लेदार चढाई बहादर. आणि या ठिकाणी भेदण्याचा प्रयत्न केला जातोय, गुण गमवतोय तो म्हणजेच काशीदेवी क्रीडा मंडळ. त्यामुळे पूर्णपणे या सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजे शिवराजेच्या खेळाडूंकडून. चढायसाठी येतोय तो भोसले. 12-0 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच थोडंसं टाइम ऑफ मिळवलाय. पुढचा महत्त्वपूर्ण सामना
विंझवादेवी वर्सेस शेखाडी या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रयत्न करतोय परंतु या ठिकाणी अपुरे ठरतात ते प्रयत्न. ते म्हणजेच आदित्यचे या ठिकाणी प्रयत्न तर जरूर केला जातोय. प्रयत्न नक्कीच केला जातोय पण त्या प्रयत्नांना यश काही संपादित होत नाहीये. हौसलों की तरकश में कोशिश का वह तीर जिंदा रखो. हौसलों की तरकश में कोशिश का वह तीर जिंदा रखो. चाहे हार जाओ सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. त्यामुळे नक्कीच उम्मीद असते, आशा असते आणि त्यातूनच आपण आपला खेळ या ठिकाणी साकारत असतो. दरवेळी हे संघ एकमेकांच्या समोर येतात त्यामुळे नक्कीच हार जीतसाठी येत नसतात तर आपण केलेले प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी येत असतात. असे हे खेळाडू आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच या स्पर्धेला खरोखरच खेळाडूंचं कौतुक आहे आणि त्यांचं स्वागत आहे. चढासाठी येतोय तो जर्सी नंबर 7, त्याच्यावर मोठी जबाबदारी आणि खरोखरच सुरुवातीपासून आपले इरादे स्पष्ट केलेले असा हा खेळाडू आज या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. तो म्हणजे आकाश. त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे, सुंदर फुटवर्क आहे आणि या ठिकाणी खरोखरच सुरुवातीच्या चढाईनंतर आपला आत्मविश्वास त्याचा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. इतकं सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यामुळे या ठिकाणी काश्मीरी क्रीडा मंडळाला थोडासा विचार करावा लागला आहे. या ठिकाणी नक्कीच स्पीड वाढवावं लागेल तो की काश्मीरी क्रीडा मंडळाला, कारण या ठिकाणी विजय संपादन करायला पण प्रयत्न चांगला होता परंतु तितकंच चांगला डिफेन्स आहे. मध्यरक्षकाची जी काही भिंत आहे ती फोडण्यात यश काही येत नाही. डू ऑर डायसाठी पाचारण केलं आहे. हा डू ऑर डायचा पहिला पॉईंट मिळतोय का ते पाहायचं आहे, कारण या ठिकाणी संयम ठेवायचा अक्षय आणि त्याच्या सहकार्यानं, परंतु अजूनही त्यांना यश काही प्राप्त होत नाही आहे. एक सुंदर चढाई आणि या ठिकाणी स्वतःला खरोखर बचावलंय. खरोखर सांगतो इतकं सुंदर खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक गुण नक्कीच मिळणार आहे ते म्हणजे शिवराजेला. कौतुकास पात्र ठरतोय तो भोसले. खरोखरच कौन कहता है कामयाबी किस्मत तय नहीं करती, इरादों में दम हो तो मंजिल झुका देते. आणि इतक्या मंजिलमध्ये या ठिकाणी काय घडतंय तर नक्कीच या ठिकाणी सुपर रेड पाहायला मिळतोय. नक्कीच प्रयत्न केलाय आणि या प्रयत्नांमध्ये यश संपादन होतंय. पहिले 3 गुणांचा मानकरी ठरतोय तो म्हणजे अक्षय आपल्या संघासाठी. 3-14 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकाशवर मोठी जबाबदारी. बोनस ऑन आहे. बोनससाठी प्रयत्न नक्की करतोय का ते पाहायचं आहे. आणि कॅमेरामन सुद्धा इतकं चांगल्यारीत्या या स्पर्धेचं प्रक्षेपण करताना पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो आणि या ठिकाणी ॲडव्हान्स खरोखरच हेरलं होतं कोपरा रक्षकाला. आणि या ठिकाणी यातच खरी कल्पकता आहे की नक्कीच कोण पुढे येतोय कोण मागे जातोय आणि त्याचाच कॅल्क्युलेशन करत गुण प्राप्त करून घेतला आपल्या संघासाठी. आदित्य पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. प्रयत्न करावा लागेल परंतु ही एमटी चढाई मध्यंतर होतोय. खरोखरच हा 10 मिनिटाचा खेळ इतका रंगला. त्या रंगात टाकली ती म्हणजेच खास करून आकाशनं आणि त्यांच्या सहकार्यानं, खास करून मध्यरक्षकांनी केलेल्या पकडींचं सुंदर खेळ आपण या पूर्वार्धात पाहिलं. उत्तरार्धामध्ये कोणाच्या बाजूने खेळ जातो ते पाहायचं आहे. 12 गुणांची आघाडी आहे ती म्हणजेच शिवराजे या संघाकडे.
अक्षय मध्यंतरानंतर पहिली चढाई घेऊन जाते, उत्तरार्धाची पहिली चढाई, आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. 12 गुणांचं जे फारकत आहे ती पूर्ण करायची आहे. पण या ठिकाणी फुल चार्जमध्ये संघ पाहायला मिळतोय, खास करून शिवराजी क्रीडा मंडळ. इतका जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आकाश याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय. संदेश सावंत यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचंय. संदेश सावंत. आकाश जो पहिल्या चढाईत सुपर रेड केली होती त्यासाठी प्रगन्य आणि आयुष चांदोरकर याच्याकडून 200 रुपयाचा मानकरी ठरलाय. तर आदित्य याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. मध्यरक्षकावर आक्रमण त्याचं नक्कीच आकाशला हेरायचं आहे, परंतु या ठिकाणी गुण काही प्राप्त होत नाही आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला एक नवीन मेजवानी पाहणार आहे. येत्या महिला वर्ग आपण लक्ष द्यायचं आहे. येत्या मार्चमध्ये होणारी स्पर्धा मेमध्ये आपण ढकलली आहे. बरं, ही महिलांची प्रीमियर लीग याच मैदानात खेळली जाणार आहे. त्यामुळे महिला वर्ग आपल्यासाठी आणखीन एक मेजवानी असणार आहे, ती म्हणजे जय गणेशच्या माध्यमातून फॉर्म फ्री असणार आहे. त्यामुळे नक्कीच आपण सर्वांनी अर्ज भरायचे आहेत आणि त्यातून ऑप्शनच्या माध्यमातून आपण चांगले संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. डू आय डायसाठी पाचारण केलं आहे. जर्सी नंबर 01 यावर मोठी मदार असणार आहे, परंतु तितकाच दमदार संघ आहे. आणि या ठिकाणी काय घडतंय, परंतु प्रयत्न चांगला होता, परंतु गुण गमावलाय. प्रयत्न केलेत तर नक्कीच वाहवा मिळेल, ती म्हणजे प्रेक्षक वर्गाची. प्रयत्न केलेत ते शिवराजेनं, प्रयत्न केलेत खरोखर शिवा खैरेनं, आणि सरावासाठी वेळ देत हाच सराव तुमच्यासाठी विजयाचं कारण बनतोय. आणि हेच यश आपल्याला सरावाच्या माध्यमातून मिळत असतं. त्यामुळे सराव सराव आणि सराव केल्यावरच आपल्याला विजय संपादन करता येईलच, हे सांगता येईल. यशाची दारं नक्कीच आपल्यासाठी ओपन होतील, परंतु त्या ठिकाणी मैदानात सराव करणं फार गरजेचं आहे. प्रेक्षक वर्गाला खेळवून ठेवणारा हा सामना, परंतु या सामन्यामध्ये चांगली लढत देण्याची अपेक्षा होती प्रेक्षक वर्गाला, ती काशिदी क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी, परंतु आत्तापर्यंत तरी त्यांना काही यश आलेलं नाही आहे. 14 गुणांची आघाडी आहे. 17-3 असा गुणफलक मैदानामध्ये लाईव्ह पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रेक्षक वर्ग नक्कीच या गुणांच्या फरकानं नक्कीच विजयाचं दार कोणाच्या दिशेने उघडलं जाते हे नक्कीच खोणगाठ बांधून आहेत. परंतु या कबड्डीवर प्रेम करणारं दर्दी प्रेक्षक वर्ग की ज्यांची वाहवा झाली ती म्हणजेच महिलांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, की जिल्ह्यामध्ये सर्व प्रेक्षक वर्गाचं कौतुक केलं गेलं, मेसेज आले आणि त्यांचे फोनही आले. अशी ही स्पर्धा आपण सर्वांच्याच साक्षीनं पूर्ण केली, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आहे. कारण महिलांची स्पर्धा कधीही कमी प्रेक्षक वर्गामध्ये आपण पाहत आलो आहे, परंतु श्रीवर्धनकरांनी दिलेलं जे योगदान आहे ते फार महत्त्वाचं योगदान आपण महिला कबड्डी स्पर्धेमध्ये पाहिलं आहे.
डू ऑर डाय साठी प्रचारण केलंय. या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करावा लागेल. शेवटचे काही क्षण आहेत. या ठिकाणी चेअरअप करते प्रेक्षक वर्ग. या ठिकाणी भेदायचं क्षेत्ररक्षण, परंतु प्रयत्न तितका चांगला होता पण तितकाच खेळ केलाय तो शिवा खैरे आणि त्याच्या सहकार्यानं पुन्हा एकदा टाइम ऑफ मिळवलाय. खरोखर सांगतोय की ही चीनची भिंत आहे ती भेदणं फार गरजेचं आहे. अक्षयला जमत नाहीये, आदित्यला जमतंय का ते पाहायचंय. कारण तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. प्रेक्षक वर्ग खरोखरच थोडासा सुन्न झालाय. त्याला पुन्हा एकदा चेअरअप केला तर नक्कीच या सामन्यामध्ये रंगत येईल. त्यासाठी या ठिकाणी ऑनलाईन प्रेक्षक वर्ग 6,629 या ठिकाणी पाहायला मिळतोय. आतापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून 6,629 व्ह्युअर्स आम्हाला लाभलेले आहेत. त्यामुळे नक्कीच या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून एक वेगळी झळाळी प्राप्त झालेली आहे. हँड टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी खरोखरच एक वेगळ्याच मूडमध्ये वेगळ्याच फॉर्ममध्ये शिवा खैरे पाहायला मिळतोय. अजून एक लोणाचा बोजा होतोय की सुपर रेड होतोय ते पाहायचंय. आदित्य यासाठी बोनस ओपन केलाय, परंतु या ठिकाणी आदित्य बोनस प्लस पॉइंट घेऊन जातोय. 5-19 खूप दूरवर आहे सामना. त्यामुळे सुपर टॅकल होते का ते पाहिजे. आकाशला सुपर टॅकल झाली तर नक्कीच हा प्रेक्षक वर्ग चेअर अप होईल, परंतु तितका प्रयत्न करावा लागेल, तितकं संयम पाळावा लागेल. तर म्हणजेच काशीदेवीच्या खेळाडूंना पुन्हा एकदा संधी आहे. बोनस प्लस पॉइंट मिळतोय की नाही. आदित्यवर मोठी जबाबदारी आहे. बोनस ऑन आहे. बोनससाठी प्रयत्न करतो का ते पाहिजे. गोलवर अशी चढाई, अतिशय सुंदर फुटवर्क त्याच्या माध्यमातून यापूर्वी पाहिलाय, परंतु या सामन्यामध्ये त्याला प्रयत्न करावा लागला. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे, खास करून मध्यरक्षकावर आक्रमण, अंकुर माळीला बाद करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आकाशवर त्याचं आक्रमण आहे. परंतु या ठिकाणी एमटी चढाई करणं. विनंती करतो आरावीचे साबीर राऊत यांना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. साबीर राऊत. सुशांत भोसले बेहद खुश आहे. आपल्या टीमच्या खेळाडूवर खरोखरच बेहद खुश होताना पाहायला मिळते. इतके दमदार कबड्डी रसिक या स्पर्धेच्या निमित्ताने लाभत असतो आणि त्यातूनच चांगले खेळाडू निर्माण होत असतात. सुशांतकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे आपल्याला घरी प्राप्त होईल. ते म्हणजे शुभमसाठी आणि रनिंग हँड टच करत 1 गुण. कमी कालावधीमध्ये खरोखर या संघानं आपली एक ओळख निर्माण केली होती, तो म्हणजे काशीदी क्रीडा मंडळ. परंतु आज या ठिकाणी त्यांना हा सुंदर सुंदर हँड टच 1 पॉईंट मिळेल, परंतु शेवटचे काही क्षण राहिलेत. त्यामुळे नक्कीच जाफरभाई मेमन यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी प्राप्त होते. मंडळ ऋणी आहे त्यांचं. तर टो टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो. आकाशला अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु संयम. 1 गुण प्राप्त होईल. शेवटचा मिनिट घोषित केलाय पंचांनी.
या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गांचं मी हार्दिक स्वागत करतोय. परंतु या ठिकाणी पुढील सामना होणार आहे तो हाय व्होल्टेज मॅच होईल, ते म्हणजेच विंचवादेवी वर्सेस शेखाडीच्या दरम्यान. दोन्ही संघांना खरोखर सांगतोय की समान संधी असेल, समान वेळ असेल आणि त्यामध्ये नक्कीच आपला खेळ उंचवावा लागणार आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंना, कारण या स्पर्धेची सेमीफायनल गाठायची आहे. 25-7 असा गुणफलक मैदानामध्ये आपण पाहिला आणि या स्पर्धेच्या सहभागी झालेला काश्मीर क्रीडा मंडळाला या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतोय मान्यवरांना, जाफर मेमन यांना, अस्मिता वाटोरे यांना विनंती करतोय की आपण यायचंय. अस्मिता वाटोरे यांच्या हस्ते या सन्मान चिन्ह द्यायचं आहे तो काळेश्वरी संघाला. यशवंत वाटोरे यांच्या चला विनंती आहे दोन्ही संघांना